तुम्ही मुख्यमंत्र्यांची मुलं म्हणून ज्या वेळेला काम करता किंवा मंत्रालयात प्रशासनाकडे अधिकाऱ्यांकडे तुम्ही ज्या वेळेला बघता, काम चांगलं करणं म्हणजे नेमकं तुमचे वडील किंवा तुमच्या घरातून तुम्हाला काय समजावलं जातं आणि तुम्ही काय समजून घेता? बघा, सर्वात महत्त्वाचं माझ्या वडिलांनी, राणेसाहेबांनी तर मला प्रामुख्याने प्रशासन कसं हाताळायचं, कारण की ते स्वतः त्याच्यामध्ये तरबेज किंवा त्यांच्या हातोटी आहे. त्याच्यामध्ये प्रशासन चालवायचं नाही, नितेश पळवायचं असतं. हे जे बाळासाहेबांना त्यांनी सांगितलं, तशा पद्धतीचं मार्गदर्शन त्यांनी मलाही केलेलं आहे, की नितेश, प्रशासन हे पारदर्शक असलं पाहिजे, प्रशासन हे जनतेच्या हिताचं चाललं पाहिजे आणि प्रशासन गतिमान असलं पाहिजे आणि निर्णय घेतले पाहिजे. असंख्य जे काही हे तुम्ही आज जे निर्णय माझ्या मंत्रालयामध्ये पाहताय राजेशजी, हे वर्षानुवर्ष प्रलंबित होते. जे मी मंत्री झाल्यानंतर मी माझ्या अधिकाऱ्यांना सांगितलं, की कुठले कुठले प्रश्न प्रलंबित आहेत त्याची जरा यादी माझ्यासमोर तुम्ही ठेवा आणि ते प्रश्न का प्रलंबित आहेत याचा अभ्यास करून आता मी 7 पाटीला 414 कोटीचं मत्स्य बंदराचं मी भूमिपूजन करून आलेलो आहे गेल्या 10 दिवसा अगोदर. गणेश नाईक साहेब माझ्या बरोबर होते 7 पाटी पालघरला. ती फाईल गेले 8 वर्षापासून प्रलंबित होती. जिकडे हजारो मासे मेले परवाच्या दिवशी, ज्या दिवशी बंदी घातली 1 जूनला, त्याच दिवशी हा, दुपारी म्हणजे त्याचा 3000 ते दुर्घटना काहीतरी घडली. तर माझं रासायनिक म्हणणं पाणी आहे की सोडलं आता गेलं. येणाऱ्या कालावधीमध्ये तो सगळा कधीच तुम्हाला, कारण का 414 कोटी खर्च करून आपण एवढं मोठं तिथे मच्छीमारींसाठी बंदर बांधतोय, त्याच्यामुळे हे असंख्य प्रश्न सुटतील. म्हणून असे प्रश्न परत जे काही म्हणजे सडून पडलेले प्रलंबित होते त्यांना परत प्रक्रियेमध्ये आणून जेव्हा आपण निर्णय घ्यायला सुरू करतो, तेव्हा त्याचा परिणाम तुम्हाला राज्याच्या किनारपट्टीवर दिसतो आणि राज्याच्या एकंदरीत विकासावर पण दिसतो. कारण हे जे मत्स्य क्षेत्र आहे, तुम्ही विचार करा राजेशजी, आंध्र आणि केरळ ह्या क्षेत्रावर ते राज्य विकसित राज्य म्हणून ओळखले जातात. खरंय. आंध्रच्या 60% बजेट, 7 ते 55% बजेट नुसतं मत्स्य खात्यावर खर्च केला जातो. केरळवर खर्च केलं, केरळ खर्च करत, पण आपणच एवढं 212 कोटीवर होतो. आणि म्हणून आपण जेव्हा खर्च करायला लागतो, जेव्हा विकास करायला लागतो, तो ऑटोमॅटिकली जो राज्याचा जो विकास दर आहे, GDP ज्याला आपण म्हणतो, लोकांचं दरडोई उत्पन्न म्हणतो, त्याच्यावर थेट परिणाम होतो. आता पर्यटन, मत्स्य, बंदरे ह्या काही जे क्षेत्रांवर अगर आपण प्रामुख्याने लक्ष दिलं तर विकसित महाराष्ट्र 2047चं जे स्वप्न आदरणीय मुख्यमंत्री पाहतायत, त्याला सर्वात मोठं योगदान ह्या सगळ्या क्षेत्रातून आपण निश्चित पद्धतीने देऊ शकतो. एका बाजूला लाडली बहीण सारख्या लोकप्रिय योजना जेव्हा आपण चालवतो, जे लोकहिताचे असतात, त्याच बाजूला बरोबर जेव्हा आपण राज्याचं उत्पन्न वाढवण्यासाठी काही अशा क्षेत्रांवर काम करायला सुरू करतो ज्याच्यामुळे थेट राज्याच्या उत्पन्नावर, GDPवर, दरडोई उत्पन्नावर फरक पडतो, तर लगेच राज्य हे अन्य राज्यांच्या तुलनेवर विकसित राज्य म्हणून ओळखलं जातं. आणि म्हणून ह्या क्षेत्रांवर आपण काम करतोय, प्रलंबित असलेले निर्णय घेतोय, म्हणून तर त्याचा परिणाम थेट विरोधकांच्या पण भूमिकेवर दिसतो.